श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. पूज्याय राघवेंद्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. श्री राघवेंद्र स्वामींच्या आराधनेचा पुण्यपर्वकाल. यामध्ये स्वामींबद्दल कितीही सांगितले तरी ते कमीच होईल, कारण त्यांचं जीवनचरित्रच असं आहे की कितीही सांगत गेलो तरी संपणारच नाही. तरीसुद्धा त्यांचा अल्प परिचय व्हावा, त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये त्यांच्याबद्दल थोडासा सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यांचा पूर्वजन्मवृत्तांत सांगायचा झाला तर शंकुकर्ण नावाचा देवता, भक्तश्रेष्ठ प्रल्हाद म्हणून त्यांनी पहिला अवतार घेतला. नंतर महाभारतामध्ये बाल्हिक राजा आणि नंतर विजयनगर साम्राज्याचे गुरु व्यासराज आणि चौथा अवतार आहे श्री राघवेंद्र गुरु सार्वभौम. त्यांचे आजोबा कनकाचल भट्ट हे विजयनगर साम्राज्यामध्ये वादक पंडित होते. विजयनगर साम्राज्यावरती खिलजीने केलेल्या आक्रमणामध्ये उद्ध्वस्त झाल्यामुळे त्यांना दक्षिणेत जाऊन राहावे लागले. त्यांच्या मुलाचे नाव तिम्मण्णा भट्ट. तिम्मण्णा भट्ट आणि गोपिकांबा या दंपतीला गुरुराज आणि व्यंकटांबा ही 2 अपत्ये झाली. धर्मसाधनेसाठी आणखीन एक पुत्र व्हावा म्हणून इच्छा असलेल्या या दंपतीने तिरुपती व्यंकटेशाजवळ, आपल्या कुलदेव असलेल्या तिरुपती व्यंकटेशाजवळ येऊन सेवा केली असता त्याच्या विशेष अनुग्रहाने जो पुत्र प्राप्त झाला त्याचेच नाव, म्हणजेच आपल्या गुरूंचे पूर्वाश्रमीचे नाव त्यांनी व्यंकटनाथ असे ठेवले. लहानपणीच व्यंकटनाथाचे पितृचित्र हरपले. त्यानंतर त्याच्या बहिणीचे पती म्हणजेच व्यंकटांबाचे पती श्री लक्ष्मीनरसिंहाचार्य, जे सर्व शास्त्रांचे ज्ञानी आणि प्रकांड पंडित होते, त्यांच्याजवळ व्यंकटनाथाचे सुरुवातीचे प्राथमिक अध्ययन झाले. त्यानंतर पुढचे अध्ययन श्री सुधींद्रतीर्थ स्वामीजींजवळ झाले. तीक्ष्ण बुद्धिवंत असलेल्या व्यंकटनाथाचे अध्ययनानंतर व्यंकटनाथाचार्य झाले. नंतर गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करण्यासाठी श्री सरस्वतीबाईंबरोबर त्यांचा विवाह झाला. सरस्वतीबाई महान पतिव्रता, मन मिळावणे अत्यंत नम्र होत्या. पोटी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचे नाव श्री लक्ष्मीनारायण असे ठेवले. पण अशा महाज्ञानी व्यंकटनाथाचार्यांना घोर दारिद्र्य अनुभव आला. अनेक दिवस अन्नपाणी नाही, नेसायला अनेक ठिकाणी ठिगळ लावलेले वस्त्र, दिवाळीसारख्या सणालासुद्धा तेल नाही, पुत्रासाठी कपडे नाहीत. एवढेच असूनही पत्नीने कधी भांडणतंटा केला नाही. पत्नीने कोणतीही तक्रार केली नाही, कारण ती आपल्या पतीची महिमा जाणून होती, आपल्या पतीचं ज्ञान जाणून होती. त्यामुळे ती कायम आनंदी दिसे आणि व्यंकटनाथाचार्यसुद्धा बाहेर कायम आनंदीच दिसत. लोकांना पंधरवड्यामध्ये एक एकादशी यायची, पण व्यंकटनाथाचार्यांना एका पंधरवड्यामध्ये 5-6 एकादशी येत असत. म्हणजेच 5-6 उपवास तर सहजच घडत असत. पण असे असूनही बाहेरच्या जगाला मात्र त्यांनी कधीच कळू दिलं नाही. अविरत ज्ञानसाधना, अविरत पाठ प्रवचन चालू होते. कोणी काही दान दिले तर आजच्या पुरतेच घ्यायचे. द्रोणाचार्यांनी कशी वृत्ती स्वीकारली होती तशीच, माझ्यापेक्षा अनेक गरीब लोक आहेत त्यांना द्या म्हणून ते पुढचे स्वीकारायचेच नाहीत. नारायणाचार्य राघवेंद्र विजयामध्ये सांगतात, छिन्ने वस्त्रे भिन्न पानीय पात्रे, म्हणजे वस्त्रसुद्धा फाटलेली होती आणि घरात जर भांडी असतील तर तीसुद्धा फुटलेली होती. अशा परिस्थितीमध्ये व्यंकटनाथांच्या घरी 2 वेळा चोरी झाली. कधी नाही ते व्यंकटनाथाचार्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आले. सरस्वतीबाईंची आश्चर्यकारक मुद्रा पाहून व्यंकटनाथाचार्य म्हणतात, मी स्वतः घोर दारिद्री आणि माझ्या घरी जर चोरी होत असेल तर त्या चोराची किती दारिद्र्य परिस्थिती असेल त्याचा विचार करून मला वाईट वाटते. चित्ते चेत मृदुता शिरीष सदृशे हय्यंग वीनम शिला. नारायणाचार्य राघवेंद्र विजयामध्ये गुरूंबद्दल सांगतात की माझ्या गुरूंचं कारुण्य शिरीष फुलाप्रमाणे असं आहे की त्याच्यासमोर लोणीसुद्धा दगड वाटावा. पुढे त्यांना अजून विद्याभ्यासाची इच्छा झाली. तेव्हा आपले गुरुवर्य श्री सुधींद्रतीर्थ स्वामीजी कुंभकोणम येथे राहत होते. त्यांच्याकडे त्यांनी सहपरिवार जाण्याचं ठरवलं. जाता जाता वाटेमध्ये एका ठिकाणी स्नान आह्निकासाठी थांबले असता एका यजमानाने तेजपुंज असा ज्ञानी व्यंकटनाथाचार्य पाहताच आपल्या घरी बद्री समाराधनेनिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. सरळ मनाचे व्यंकटनाथाचार्य तिथे गेले असता घरातील एका आगाऊ पुरुषाने त्यांना त्यांच्या गरिबीकडे पाहून ह्यांना काहीतरी काम देऊया म्हणून नकळत असे गंध उकाळण्याचं काम दिलं. अतिशय सरळ स्वभावी असणारे व्यंकटनाथाचार्य गंध उगाळता नकळत अग्निसूक्त पारायण करू लागले. भोजनाआधी सर्वांना ग्रंथ दिले असता ते गंध ज्यांनी लावले त्यांच्या शरीराची लाही होऊ लागली. यजमानाच्या लक्षामध्ये ही घोडचूक आली असता त्याने व्यंकटनाथाचार्यांची पाय धरून माफी मागितली. तेव्हा वरुणसूक्त पारायणाने व्यंकटनाथाचार्यांनी सर्वांना शांत केले. महात्म्यांची मंत्रसिद्धी अशी असते
की त्यांनी नकळत केलेले अग्निसूक्तसुद्धा अग्निमेळे पुरोहितम या पारायणाने साक्षात अग्निदेवच अवतरले. पुढे सुधींद्र तीर्थांजवळ कुंभकोणम येथे आले असता सुधींद्र तीर्थांना प्रिय शिष्य परत आपल्याकडे आला आहे हे पाहून अत्यानंद झाला. व्यंकटनाथांचे पुढचे अध्ययन रात्रंदिवस सुरू झाले. व्याकरण, भाष्य, जयदेव टीका, मीमांसा, तात्पर्यचंद्रिका या सर्व ग्रंथांचा निरंतर अभ्यास सुरू होता. सुधींद्र तीर्थसुद्धा देहभान हरपून अनेक जबाबदारी असतानासुद्धा व्यंकटनाथांबरोबर ज्ञान संपादन आणि ज्ञान देण्यामध्ये मग्न होत असत. सुधींद्र तीर्थांबरोबर असताना व्यंकटनाथाचार्यांनी अनेक परमातीयवादींचा पराभव केला. तेव्हा राजाने त्यांना महाभाष्याचार्य ही पदवी दिली. याचवेळी मूलगुरू श्री मध्वाचार्यांचे चरित्र सहज कळावे म्हणून त्यांनी अणुमध्वविजय व्याख्या आणि प्रमेय नवमालिका व्याख्या या मूल नारायण पंडिताचार्यांच्या ग्रंथांना व्याख्या लिहिल्या. भाट्टसंग्रह हा फार कठीण असा मोठा तार्किक ग्रंथ लिहिला, ज्याची मिरवणूक राजाने हत्तीवरून काढली. सर्वत्र राजसन्मान होऊ लागला, तरी पण व्यंकटनाथाचार्य कायम जमिनीवरतीच राहिले. सुधींद्र तीर्थांना आपल्या संस्थानाची जबाबदारी सोपवण्यासाठी व्यंकटनाथाचार्यच योग्य वाटू लागले. तेव्हा सुधींद्र तीर्थांनी व्यंकटनाथाचार्यांना विचारले की हंसनामक विष्णूपासून सुरू झालेली ही साक्षात परंपरा, ज्यामध्ये कलियुगामध्ये वायुदेवचा अवतार असलेल्या हनुमान भीमसेन याचाच पुढचा अवतार श्री मध्वाचार्यांनी याच परंपरेमध्ये याच पीठावरती विराजमान झाले. जयतीर्थांनी याच परंपरेमध्ये ही द्वैतमताची पताका सर्वत्र फडकवली. 64 कलांमध्ये माझे निपुण श्री विजयेंद्र तीर्थ स्वामीजी यांनी ही जबाबदारी पुढे नेली. त्या वेदांत सिंहासनाचे खरे उत्तराधिकारी तुम्हीच आहात. तेव्हा व्यंकटनाथाचार्यांनी नम्रपणे नकार देत सांगितले की कुठे हे थोर महात्म्यांनी भूषवलेले वेदांत सिंहासन आणि कुठे अल्पमती विषयासक्त असा मी. भार्या बाला पुत्रो नोपनीतः, माझी पत्नी अजून लहान आहे, माझ्या मुलाचे उपनयन झाले नाही, तेव्हा मला क्षमा करा. तेव्हा श्री सुधींद्र तीर्थांनी आपल्याच पूर्वाश्रमीच्या बहिणीच्या मुलाला त्यांच्या विनंतीनुसार संन्यासाश्रम दिला आणि यादवेंद्र तीर्थ असे नामकरण केले. काही काळ यादवेंद्र तीर्थ सुधींद्र तीर्थांजवळ राहिले आणि उत्तरेमध्ये मताचा प्रचार करण्यासाठी आणि संचारासाठी निघून गेले. त्याचवेळी व्यंकटनाथाचार्य एकदा निद्रेमध्ये असताना साक्षात विद्यादेवी सरस्वती त्यांच्या निद्रेमध्ये आली आणि तिने स्वतः व्यंकटनाथांना सांगितले की माझे वेदांत सिंहासन त्याचे रक्षण करण्यास तुम्हीच समर्थ आहात. तुम्ही नसाल तर ही विद्या क्षीण होत जाईल. तेव्हा व्यंकटनाथाचार्यांनी सुधींद्र तीर्थांजवळ येऊन हा सर्व वृत्तांत सांगितला असता अत्यंत हर्षभरीत झालेल्या श्री सुधींद्र तीर्थ स्वामींनी व्यंकटनाथाचार्यांचा पुत्र असलेल्या लक्ष्मीनारायणाचा उपनयन संस्कार करवला आणि शुभमुहूर्त पाहून तंजावरच्या राजवाड्यामध्ये राजा रघुनाथ भूपालाच्या प्रार्थनेनुसार इसवी सन 1621 फाल्गुन शुद्ध द्वितीयेला संन्यासाश्रम दिला. पूर्वजन्माचे श्राद्ध करून व्यंकटनाथाचार्यांचा नवीन जन्म झाला. श्री व्यंकटनाथाचार्यांच्या मस्तकावरती शालिग्राम, विष्णुमूर्ती, श्रीराममूर्ती ठेवून शंखाने अभिषेक करण्यात आला. श्री सुधींद्र तीर्थांनी त्यांना आशीर्वाद दिला. श्री सुरेंद्र वदयं तपस्यया, श्री जयींद्र इव कीर्तिसंपदा, विश्रुतो हमिव वादसंगरे, श्री राघवेंद्र यतिराट समेधताम. 3 वेळा भूमी प्रदक्षिणा करणाऱ्या माझ्या परमगुरू श्री सुरेंद्र तीर्थांसारखे तुम्ही तपस्वी व्हा. 64 कलांची त्यामध्ये निष्णात असणाऱ्याकडून परीक्षा घेतली गेली असता अजेय राहणारे श्री विजयेंद्र तीर्थांसारखे तुम्ही कीर्तिवान व्हा. माझ्यासारखे सर्व परवादींना तुम्ही जिंका. श्री राघवेंद्र यतिराट तुम्ही वृद्धिंगत व्हा. म्हणजेच गुरूंकडून राघवेंद्र असे नाव मिळालेले श्री राघवेंद्र गुरु सार्वभौमांची कीर्ती दिवसेंदिवस वाढतच गेली. जीवनकालामध्ये आणि त्यानंतर 350 वर्षानंतरही देश विदेशामध्ये जिथे हाक माराल, जिथे भक्तीने बोलवाल, तिथे अनुग्रह करणारे माझे गुरु खऱ्या अर्थाने राघवेंद्र आहेत. ज्याप्रमाणे राघवेंद्र म्हणजे राम लोककल्याण करतो, त्याप्रमाणे लोककल्याणाचे नाव असणारे राघवेंद्र स्वामीजी त्यांच्या नावाला सार्थकी ठरले. पतीच्या संन्यासाश्रमाबद्दल अनभिज्ञ असलेल्या सरस्वतीबाईंनी विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आणि पिशाचा जन्म प्राप्त केला. श्री स्वामींनी तीर्थ संप्रोक्षण करून तिचे प्रारब्ध संपवून तिला मुक्ती दिली. उत्तरेकडे संचार करत असताना श्री यादवेंद्र तीर्थ स्वामीजी परत आले. परत येत असताना त्यांच्या काही शिष्यांनी त्यांना नकळत, म्हणजे या दोन्ही महात्म्यांना नकळत राजाजवळ हा वाद नेला की या संस्थानावरती खरा अधिकार यादवेंद्र तीर्थांचा आहे. दोघीही महात्मेच आहे.
कोणाच्याही बाजूने दिला तर दुसऱ्यांना अन्याय होईल. यामुळे संभ्रमित असलेल्या, गोंधळामध्ये असलेल्या राजाला स्वप्नदृष्टांत होऊन देवाने सांगितले की त्यांच्या नावामध्येच न्याय आहे. यादवेंद्र म्हणजे कृष्ण आणि राघवेंद्र म्हणजे राम. रामाने राज्य केलं, त्यामुळे संस्थानाचं रामराज्य व्हायला पाहिजे. त्यामुळे ही संस्थानाची जबाबदारी तुम्ही राघवेंद्र तीर्थांकडे द्यावी, असा राजनिर्णय झाला. स्वामींनी भारतामध्ये अनेक तीर्थक्षेत्रामध्ये संचार केला. अनेक भक्तांचे दुःखहरण केले. पंढरपूरमध्ये पांडुरंगाचे दर्शन घेतले. त्यांच्या दर्शनाला आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांनाही त्यांनी अनुग्रह केला. मध्वाचार्यांनी स्वहस्ते स्थापन केलेल्या श्री रुक्मिणी करार्चित बालकृष्णमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी स्वामीजी अतिशय आसक्त होऊन उडपी येथे आले. स्वामीजींनी तेथे दीर्घकाल्य वास्तव्य करून आपण लिहिलेल्या श्री टीकाचार्यांच्या न्यायसुधा ग्रंथाला लिहिलेली परिमळ ही व्याख्या आणि व्यासराजांच्या चंद्रिकेला चंद्रिका प्रकाश हे दोन्ही ग्रंथ कृष्णाला अर्पण केले. स्वतःचे आराध्य दैवत असणारे ब्रह्मकरार्चित श्रीमंत मूल रामचंद्र मूर्तीची कृष्णाच्या सान्निध्यामध्ये पूजा करून श्रीरामकृष्ण मिलन तेथे त्यांनी करविले. तेथेच उडपी श्रीकृष्णाची त्यांनी सुवर्ण प्रतिमा स्वहस्ते बनवली. 64 कलामध्ये विद्यांमध्ये पारंगत असणाऱ्या, परंपरेमध्ये असणारे श्री स्वामीजींना मूर्ती बनवणे कठीण नव्हते. त्यामुळे तीच सुवर्ण प्रतिमा आजही आपल्याला संस्थानामध्ये नित्यपूजेमध्ये पाहायला मिळते. अनेक ठिकाणी पडलेला दुष्काळ स्वामीजींनी आपल्या शक्तीने सुकाळामध्ये बदलला. गदगमध्ये श्री देसाईंच्या घरामध्ये संचारात्वे आलेले असताना, मूलरामाची पूजा चालू असताना आमरसाच्या मोठ्या भांड्यामध्ये पडून मृत पावलेला त्यांचा मुलगा, अत्यंत दुःखी झालेले देसाई कुटुंबीय, तेव्हा रामदेवाची पूजा चालू असताना रामदेव जिथे आहेत तिथे अमंगल होणे शक्यच नाही असे म्हणून श्री स्वामीजींनी तीर्थ शिंपडून त्याला परत जिवंत केले. सवणूर येथे नवाबाच्या सर्पदंश झालेल्या मुलाला त्यांनी जीवनदान दिले. स्वामीजींचा महिमा सर्वत्र पसरत गेला. त्यांच्याकडे पाणी भरणाऱ्या व्यंकण्णाला तुला काय पाहिजे असे विचारले असता त्यांनी मला मोक्ष पाहिजे असे सांगितले. तेव्हा चित्रदुर्ग या गावाच्या जवळ त्यांनी साक्षात त्याला मोक्ष दिला. अनेकांनी तो विमानात बसून विष्णू लोकाला जात असताना पाहिले. त्याचं कट्टी अजूनही आहे. ज्या कट्ट्यावरती त्याला मोक्ष दिला तो कट्टा अजूनही बघायला मिळतो. नंतर आपल्या शिष्याकडून दिलेल्या मंत्राक्षता तो घेऊन जात असताना ज्या वंशामध्ये पिशाच्या बाधा होऊन तो वंश सारखा मारला जात होता, त्या पिशाच्याला त्या फक्त मंत्राक्षतेच्या प्रभावाने जाळून टाकले आणि त्या शिष्याला त्या कुटुंबियांकडून विपुल सन्मान करविला. आणखीन एका गावाला गेला असता तिथला ग्रामाधिकारी धर्माचरण करत नव्हता आणि धर्माचरण करून देत नव्हता. कारण विचारले असता तो म्हणाला की माझा मंत्रांवरती अजिबात विश्वास नाही आहे. हे माझ्याजवळ मुसळ आहे. या मुसळीला जर कोंब फुटला तरच मी धर्माचरणावरती विश्वास ठेवेन. त्यावेळी स्वामींनी ज्याप्रमाणे मध्वाचार्यांनी वनस्पती सूक्त म्हणून बीजाला अंकुर फोडून त्याच्या हातामध्येच वृक्ष केला आणि मोहर बनवून त्याला फळे आणली, त्याचप्रमाणे स्वामीजींनी त्या सुकलेल्या मुसळाला कोंब आणले आणि त्याचे वृक्षामध्ये रूपांतर केले. त्यावेळी तो देसाई त्यांच्या पायाशी पडला आणि यापुढे आपण सर्व गावासह धर्माचरण करेन असे त्यांना वचन दिले. संचारामध्येच पुढे जात असताना त्यांची कीर्ती ऐकून असलेला एक अनाथ अशिक्षित व्यंकण्ण नावाचा गुराखी त्यांच्याजवळ आला असता त्याला त्यांनी ओम श्री राघवेंद्राय नमः या बीजाक्षराचा मंत्रोपदेश केला. कालांतराने अदोनीचा नवाब सिद्दी मसूद खान त्या रस्त्याने जात असताना त्याला एक पत्र आले. ते वाचण्यासाठी त्यांनी त्या गुराखी व्यंकण्णाला पकडून आणले. व्यंकण्णाला अतिशय भयभीत झालेला व्यंकण्णा गुरूंनी दिलेल्या त्या मंत्राचे स्मरण करताच त्याला तत्काल ते पत्र वाचता आले आणि त्याच क्षणी त्याला सर्व ज्ञानोपदेश झाला. प्रिय मजकूर त्या पत्रामध्ये असल्यामुळे सिद्दी मसूद खानाने त्याच क्षणी व्यंकण्णाला दिवाण करून टाकले. नंतर कालांतराने राघवेंद्र स्वामीजी संचार करत अदोनीला आले. तेव्हा आपले प्रिय गुरु, ज्यांच्यामुळे आपल्याला हे सर्व वैभव मिळालेले आहे, सर्व काही आपल्याकडे असणारे सर्व काही त्या गुरूंमुळेच आहे, हे कळल्यामुळे व्यंकण्णा तिथे गुरूंजवळ आला आणि आपल्या घरी काही काळ वास्तव्य करण्याची त्यांनी प्रार्थना केली. सरळ स्वभावी असलेल्या गुरूंनी त्याची प्रार्थना स्वीकारली आणि त्याच्या घरी वास्तव्य करण्यास सुरुवात केली. तेव्हा व्यंकण्णाला दरबारी येण्यासाठी पूर्वीपेक्षा उशीर होत आहे हे समजले असताना मसूद खानाने कारण विचारले असता व्यंकण्णाने वृत्तांत सांगितला. त्यावेळी गुरूंची परीक्षा करण्यासाठी सिद्दी मसूद खानाने व्यंकण्णाला सांगितले की मला तुझ्या गुरूंचे दर्शन करायचे आहे. गुरूंची परीक्षा पाहण्यासाठी खानाने मद्य मांसाने भरलेले ताट झाकून गुरूंना अर्पण केले
गुरूंनी रामार्पण केलेले आहे हे पाहून हसणारा मसूद खान त्यावरील वस्त्र बाजूला केलेले असता त्यामध्ये झालेल्या फळे फुले याचे रूपांतर पाहून अत्यंत भयभीत झाला. पायावरती पडून त्यांनी माफी मागू लागली आणि पूर्ण राज्य तुम्हाला प्रदान करतो अशी प्रार्थना करू लागला. तेव्हा गुरूंनी मला पूर्ण राज्य नको, त्यातील फक्त मंचालय नावाचे एक ग्राम म्हणजे आता जे मंत्रालय आहे ते ग्राम दे म्हणून त्याला सांगितले. या ग्रामी त्यांनी प्रल्हाद अवतारामध्ये विष्णुयाग केला होता. दिवाण व्यंकण्णांना त्यांनी आपले अवतार कार्य संपवण्याचा काळ आला आहे हे सांगून आपल्यासाठी एक भव्य असे वृंदावन बनवण्याची आज्ञा केली. दुःखी आणि जड अंतकरणाने व्यंकण्णाने वृंदावन बनवायला घेतले. तेव्हा राघवेंद्र स्वामीजी परत आले आणि त्यांनी सांगितले की हे वृंदावन आपल्या परंपरेमध्ये येणाऱ्या श्री वादींद्र तीर्थ स्वामीजी यांच्यासाठी ठेव. आणि व्यंकण्णाला परत तुंगभद्रा तीरी नेऊन एक नीली शिला दाखवली आणि त्या शिलेचे वृंदावन त्यांनी बनवण्याला सांगितले. याच शिलेवरती श्री प्रभू रामचंद्र सीता अन्वेषणाला जात असताना बसले होते. श्रावण कृष्ण द्वितीयेला गुरु सार्वभौम राघवेंद्र स्वामीजींनी योगींद्र तीर्थ स्वामीजींकडे आपल्या संस्थानाची जबाबदारी सोपवत 750 शालिग्राम वृंदावनात शिरोभागी ठेवून त्या वृंदावनामध्ये ध्यानस्थ बसले आणि प्रवेश केला. आपल्या दर्शनाला येणाऱ्या सेवा करणाऱ्या भक्तांसाठी सुमारे 700 वर्ष आपण इथेच बसणार आहे असा आशीर्वाद देऊन त्यांनी त्या वृंदावनामध्ये प्रवेश केला. ज्याप्रमाणे साक्षात विष्णू नरसिंह रूपामध्ये पुढे येऊन वर माग असे सांगितले असता वायुदेवाचा आवेश असलेल्या प्रल्हादाने तुझ्या चरणसेवेशिवाय दुसरे मला काहीच नको असे त्यांनी सांगितले. म्हणजे भक्तश्रेष्ठ ध्रुवापेक्षाही प्रल्हाद भक्तीमध्ये श्रेष्ठ, कारण त्याने निर्व्याज निष्काम अशी भक्ती केली. त्याप्रमाणेच पूर्वाश्रमी अत्यंत गरिबी असतानासुद्धा, सर्व मंत्र सामर्थ्य असतानासुद्धा, सर्व देव त्यांच्या जिवेमध्ये वास करत असतानासुद्धा श्री स्वामींनी विष्णूकडे काहीच मागितले नाही. त्यांनी त्या पूर्वाश्रमाच्या आयुष्यामध्ये संपत्तीची आशा केली नाही, फक्त ज्ञानाची आशा केली, फक्त विष्णुभक्तीची आशा केली. त्यामुळेच या अनेक अवतारांमध्ये झालेले अनेक पुण्यसंचय, अनेक वर्षांचा पुण्यसंचय तो वाटण्यासाठीच श्री राघवेंद्र स्वामीजी त्या वृंदावनामध्ये जिवंत बसलेले आहेत. वृंदावनामध्ये प्रवेश केल्यापासून श्री गुरूंजवळ सेवा करण्यास जाऊन रिकाम्या हाती परत आला असा कोणीच नाही. देवतांच्या पुण्याच्या नियमानुसार या अवतारामध्ये साठलेले सगळे पुण्य भक्तांना वाटण्यासाठी भगवंतांना त्यांना आज्ञेने बसवलेले आहे. आपले प्रतिरूप म्हणून त्यांना बसवलेले आहे. कामधेनू कल्पवृक्ष असे त्यांना म्हणतात ते उगीच नाही. 19व्या शतकाच्या सुरुवातीला थॉमस मनरो हा ब्रिटिश अधिकारी मंत्रालय संस्थान सरकार जमा करण्यासाठी आला होता. गुरूंनी त्याला दर्शन देऊन इंग्रजीमध्ये संभाषण करून मंत्राक्षता दिल्या. ही घटना अजूनही मद्रास गॅझेटमध्ये मनरोने लिहिलेल्या पत्रामध्ये नमूद केलेली आहे. एवढेच नाही तर मनरोचे वंशज अनेक वेळा मंत्रालयाला दर्शनासाठी येतात. श्री गुरूंचा महिमा एवढेच नाही तर त्यांच्या परंपरेत येणाऱ्या सर्व महंताचा महिमा सांगायचं तर अनेक वर्षे पुरणार नाहीत किंवा लिहायचे तर अनेक पानं पुरणार नाहीत. पण अल्पमती अशा मी जे काही गुरूंबद्दल माहीत आहे ते फक्त वाक्शुद्धीसाठी सांगण्याचा प्रयत्न करतो. हा प्रयत्न श्री राघवेंद्र गुरुअंतर्गत श्री कृष्णार्पणमस्तू, श्री मध्वेशार्पणमस्तू.